पुढची मोठी बातमी, केरळमध्ये मान्सून दाखल झालाय। एक आठवड्याच्या आधीच हा मान्सून केरळमध्ये पोहोचलाय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून आठवडाभर आधीच येण्याची शक्यता आहे। मान्सूनची वाटचाल सध्या चांगलीच वेगाने होती आहे आणि त्यामुळे वेळेआधीच मान्सून सध्या केरळमध्ये पोहोचलेला दिसतोय। एका दिवसाच्या विश्रांतीच्या नंतर भंडाऱ्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। अनेक भागामधलं भातपीक हे जमीनदोस्त झालेलं आहे आणि अर्थातच यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। मान्सूनपूर्व पावसामुळे पालघरमधला पूर्व भाग जो आहे त्याला सुद्धा झोडपून काढलाय। वादळाच्या तडाख्यामुळे निंबापूर इथे चिंचेचं भलं मोठं झाड घरावरती पडलं आणि या दुर्घटनेमध्ये घराचं सुद्धा मोठं नुकसान झालं। तर घरमालक विनोद भोये आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झालेत। घर उद्ध्वस्त झाल्यामुळे भोये कुटुंब सध्या उघड्यावरती आलंय। पंचनामा करून मदत देण्याची मागणी सुद्धा भोये कुटुंबियांनी केलेली आहे। तिकडे गुजरात जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा पावसाची हजेरी सध्या बघायला मिळतेय। यापैकी व्यारा, वालोड, डोलवण, सोनगड या भागामध्ये सुद्धा पावसाची रिपरिप सध्या सुरू आहे।